नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की अक्षय भाऊचे इंस्टाग्रामचे व्हिडिओ पाहून काही मुलं सर्प पकडत आहे. तर अक्षय भाऊ, तुम्ही काहीतरी माहिती सांगा. तर मित्रांनो, आजकालची मुलं तुम्ही बघू शकता की खूप साप पकडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आता खूप सर्पमित्र पण वाढलेले आहे. कारण मी जेव्हा साप पकडायचो 1-1.5 वर्षाआधी, तेव्हा खूप क्वचित सर्पमित्र होते मित्रांनो. आणि सर्व माहितीग्रस्त किंवा सर्व माहिती घेऊनच सर्पमित्र बनलेले होते. पण आजकालचे काही सर्पमित्र थोडीशी बी माहिती नसते त्यांना सापाबद्दल आणि पकडायचं धाडस करता मित्रांनो. तर अशा मुलांना माझं एवढंच सांगणं आहे मित्रांनो, की तुम्ही त्या सापाबद्दल किंवा जेवढी पण साप तुम्ही पकडतात त्या सर्व सापांबद्दल माहिती करून घ्या पहिले, आणि नंतरच साप पकडण्याचं धाडस करा. कारण तुम्ही जर असे साप पकडता तर तुमचं पाहून अजून एक लहान मुलगा साप पकडतो. आणि असेच फैलत खूप सारे सर्पमित्र तयार होऊन जातात मित्रांनो. जसं की आमच्या गावात पण जेव्हापासून मी साप पकडणं सुरू केलेलं आहे तेव्हापासून खूप लहान लहान मुलं पण साप पकडायला सुरुवात करतात. आणि तुम्ही बघू शकता, हा जो साप आहे गवत्या नावाचा, हा पण एका लहान मुलानंच पकडलेला आहे. त्याच्या घरामध्ये निघाला होता. पण बरं झालं त्यानं हातानं पकडला नाही, त्यानं एक छोटीशी भरणी लावली साईडला आणि त्या भरणीनं हा साप पकडला मित्रांनो. तर माझं एवढंच सांगणं आहे तुम्हाला की साप पकडू नका, आणि जर पकडसान तर माहिती घेऊनच पकडा मित्रांनो. तर बस एवढंच माझं सांगणं आहे तुम्हाला. तर खरोखर अक्षय भाऊने चांगल्या प्रकारची माहिती दिलेली आहे. कारण की जिंदगीत वस मोर नाही. लय ठिकाणी अशी तक्रार आलेली आहे की लहान लहान मुलं हे सर्प म्हणता बिनविषारी आहे, कोणी म्हणते विषारी आहे. अशाने लय ठिकाणी जीव गेलेला आहे. आपल्या तालुक्यामध्ये म्हणा, जिल्ह्यात म्हणा, आपल्या भारतात म्हणा. अक्षय बोस्टेच्या आयडीला फॉलो करा व लाईक करा. जिंदगी रहते फिर मिलेंगे. तुम खुश रहो हमारा क्या.